2007 साली ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो, विद्यार्थी सेनेवाले होते, सगळे होते जे साहेबांचे चाहते होते ते सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो। पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो, नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो, पहिले शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, विविध पदं भूषवली। आम्ही एका झेंड्याखाली होतो, आमचं रक्त भगवं आहे। शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही, आज आम्ही मनसेमध्ये आलो। मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात, अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले। माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे, तिकडे आम्ही 2-2 सीट मागितल्या, तिकडे आम्हाला 1 सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या। माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो, नाराज झालो वगैरे, हा विषयच नव्हता। ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते, तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 वर आणि 190 वर चढ। मी बोललो 192 आणि 190 वर मला कळलं नाही, आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहे तर कुठे अडते? 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची आहे। बोलो हरकत नाही, 190 घ्या, 192 घ्या, काय करायचं ते करा, मला मोकळं करा, चला। मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना पण सांगितलं।